जनताच आमच्या पाठीशी आहे. महिला वर्गाचं मतदान मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. महिलांनी केलं, पुरुषांनी केलं, तरुणांनी केलं, सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि त्याचा एवढा निकाल लागू शकत नाही. कसं शक्य आहे? 90% आमचा हा निकाल गेलेला आहे. सोपं आहे का? असं आजपर्यंत कधी झालं नाही. इतका अभूतपूर्व निकाल बिहारच्या निवडणुकांमध्ये लागलेला आहे. मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि म्हणून सगळे समाजातले घटक हे भाजपा बरोबर आहे, आमच्या मित्र पक्षांबरोबर आहे. बिहारच्या निवडणुकीचा जो प्रभाव आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निकाल आपण बघतोय 90%पर्यंत 85%पर्यंत. याचा अर्थ असा की सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, आदिवासी असतील, सगळ्यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे. कारण मोदीजींच्या ज्या योजना आहेत अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटक, त्याचा लाभ सगळ्यांना होतोय. त्याच्या कुठे जातीपातीचा भेदभाव नाही, समाजाचा भेदभाव नाही, धर्माचाही भेदभाव नाही. त्यामुळे निश्चित आता या गोष्टी शिक्कामोर्तब झालेलं आहे की देशामध्ये फक्त एकच नाव मोदीजी, एकच पक्ष भाजप, हे आता जनतेने सिद्ध केलेलं आहे. सगळ्या मतदारसंघांमध्ये घरोघरी यश मिळालं आहे. देवाभाऊचा पॅटर्न जो आहे तो बिहारमध्ये पण यशस्वी झाला. निश्चित देवाभाऊ पण त्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघामध्ये गेले होते. 5-6 वेळा जाऊन ते त्या ठिकाणी आले. खरं म्हणजे आम्हालाही जायचं होतं, पण महाराष्ट्राचं निवडणूक म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की महाराष्ट्रातून फार कोणी जाणार नाही, तुमच्या निवडणुकांकडे लक्ष द्या, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. तिथं अजून 2-5 जागा निश्चित वाढल्या असत्या. आमची सगळी टीम जर इथून गेली असती तर अजून निकाल वेगळा लागला असता. कदाचित 100% सुद्धा लागला असता. मी आपल्याला सांगतो 100% सुद्धा भाजपचा निकाल त्या ठिकाणी लागला असता. पण इथल्या निवडणूक असल्यामुळे आम्हाला ही जबाबदारी यावेळेला मिळाली नाही. इतने राजनीति में इतने निर्लज्ज लोग भी हो सकते हैं, इसका ही मुझे दुख है. इनको कोई लाज शर्म भी नहीं है. इतना कौन लोगों ने दिया है, मतदाताओं ने हमें दिया है, उसके बावजूद बस ये रोते रहते हैं. बैलेट पे लेते थे, पेपर पे लेते थे तो अलग नतीजा लगता था. वो जो बॉक्स है वो उन्होंने खराब करके रखा है. कोई बोलते चुनाव सूची जो है इसमें खराबी है, सब बोगस काम. क्या हमने बाहर से लोग लाके आए वोटिंग के लिए? थोड़े बहुत नाम डबल हो सकते हैं, मैं मानता हूँ. कोई एज में फर्क डिफरेंस हो सकता है, एड्रेस में डिफरेंस हो सकता है. इसका मतलब क्या पूरी जनता, करोड़ों लोग सब बोगस है? मुझे ऐसे लगता है उनकी हार उन्हें सामने नजर आ रही है और आगे इससे भी खराब हालत इनकी होने वाली है. उबाटा तो आगे आने वाले हमारे महाराष्ट्र के चुनाव में कहीं दिखेगा नहीं. ऐसी हालत उनकी यहाँ पर है, इसलिए वो ऐसी गलत स्टेटमेंट करते रहते हैं. थैंक यू. नहीं, सुनामी आहे. मला वाटतं ही भाजपची सुनामी आहे, मोदीजीच्या नावाची सुनामी आहे, आमच्या युतीची सुनामी आहे. आणि त्यामुळे इतका मोठा यश हे आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे की यादव गिदव सगळे जे मी म्हणणारे सीएम होणारे लाईनीतले होते, कुठे काय त्यांचं, ते सुद्धा निवडून आले की मला माहिती आलेत का? ते सुद्धा आतापर्यंत पिछाडीवरच होते. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायला निघाला तर तुम्ही निवडून येत नाही. जसं आपल्याकडे पंतप्रधान व्हायला निघाले एक साहेब, आणि ते अजून पुढे लोकांमध्ये लढलेच नाहीत, पुढे निवडून आले नाही. आमचे उद्धवजी ग्रामपंचायतला लढले नाही, पंचायत समिती झडपी लढले नाही, नगरपालिका लढले नाही, महापालिका लढले नाही, मुख्यमंत्री झाले. नंतर राऊत साहेबांनी सांगितलं हे तर मटेरियल आमचं पंतप्रधानांचं आहे. तसं तिकडे त्यांचं झालेलं यादवांचं. काँग्रेसचं एवढं पानिपत का होते आपलं काय? काँग्रेस म्हणजे भरकटलेलं जहाज आहे. कुठे आयडियोलॉजी नाही, कुठे विचार नाही, लोकांना पटेल अशी कुठली आयडियोलॉजी त्यांच्याकडे नाहीये, विचारधाराच त्यांची नाहीये. आणि राहुल गांधी सारखं नेतृत्व म्हटल्यावर अजून या पक्षाचं काय होणार आहे? या पक्षाला कुठे अध्यक्ष भेटत नाही, गांधी परिवाराच्या बाहेर हा पक्ष पडतच नाही. आणि त्यामुळे एकेकाळी देशामध्ये सगळ्यात मोठा 50 वर्ष ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली, लोक नुसते चिन्ह बघून मतदान करायचे काँग्रेसचं. पण घराणेशाहीमध्ये हा पक्ष असा गुरफटला आहे की आता त्याचा म्हणजे सत्यानाशच झालेला आहे. सत्यानाश हा शब्द योग्य आहे. आता तुम्ही सांगा, बिहारमध्ये 200 पैकी 4 जागा त्याच्या निवडून येतात, तर त्याच्यापेक्षा 4-5 छोटे छोटे पक्ष एमआयएम सगळे पुढे चालले गेलेत. काय अवस्था आहे त्यांची? काय नेतृत्व आहे त्यांचं? काँग्रेसने उशीर केला, जसं महाराष्ट्रामध्ये
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फेस केला नाही म्हणून फटका बसला. आता ते शिवसेनेवाले म्हणत आहेत की तेजस्वी यादवांना सीएम पदाचा चेहरा करण्यासाठी उशीर केला म्हणून काँग्रेसला फटका बसला. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये आता मतभेद होताना पाहायला मिळतं या निकालानंतर. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाचा चेहरा आणावा केव्हा जाहीर करावा काय नाही. पण मला वाटतं बिहारमध्ये आधी करा का नंतर करा कोणाचा चेहरा. या ठिकाणी चेहरा फक्त देशामध्ये एकच चालतोय आणि तो म्हणजे मोदीजींचा आहे. त्यांच्यावरच लोकांचा विश्वास आहे, भारतीय जनता पक्षावर, आमच्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे, म्हणून एवढे प्रमाणात निकाल लागतायत. बाकी पळवाटा म्हणून कोणाला काही म्हणू द्या. आता करा ना तुम्ही, कोणाचा चेहरा करता उद्धवजींना म्हणा. त्यांचे पंतप्रधानाचा चेहरा होता पण मुख्यमंत्री होता त्यांना किती, त्यांचे आमदार किती आलेत, काही झालं नाही. म्हणजे या नुसत्या कोणत्या गप्पा आहेत. या अशा गप्पा केल्यामुळे, काहीतरी फालतू उदाहरणं दिल्यामुळे या ठिकाणी लोकांचं जनमत बनत नाही. लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना लोक निवडून देतात. अभूतपूर्व असे निकाल मला वाटतं बिहारच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचे निकाल कधी लागले नसतील. असे निकाल आज या ठिकाणी लागलेले आहेत. लोकांनी भारतीय जनता पक्षावर, मित्र पक्षांवर हा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे आणि रेकॉर्ड तुटतील अशा पद्धतीचे निकाल आज या ठिकाणी लागलेले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या विचारांवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं असे निकाल कुठे लागले असतील, महाराष्ट्रामध्ये लागले होते. आणि त्यानंतर आता बिहारमध्ये मला वाटतं महाराष्ट्राचं रेकॉर्ड तुटलं असेल. मला माहित नाही, तुम्ही ते आकडेवारी घेतलेलं कॅल्क्युलेशन केलं नाही, पण महाराष्ट्राचं रेकॉर्ड तुटेल असं रेकॉर्ड बिहारने यावेळी तोडलेलं आहे. आणि म्हणून जनतेने आता दाखवून दिलेलं आहे. ते सगळे बोल एवढे आहेत. वारंवार त्या ठिकाणी कुठे मतपेट्या बदलवल्या, कुठे त्या मतपेट्यांमध्ये फॉल्ट आहे, कोणी म्हणतं कागदावर मतदान करा, कोणी म्हणतं मतदार यार खराब आहेत, चुकीचे आहेत. अशा पद्धतीने वल्गना करतायत. त्यांना चांगली चपराक जनतेने, मतदारांनी बिहारच्या या ठिकाणी दिलेली आहे. कोण मुख्यमंत्री होईल बिहारमध्ये, कोण नाही, तिथे आधी कमिटमेंट काय झालेली आहे, काय बोलणं झालेलं आहे, ते जे बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी होईल. महाराष्ट्राप्रमाणे होणार नाही. 50 जागा उद्धवजींच्या आल्या, 105 जागा आमच्या आल्या, उद्धवजी पळून तिकडे चालले गेले, सीएम झाले, असं त्या ठिकाणी होणार नाही. पाठीत खंजीर खुपसायचं काम भारतीय जनता पक्ष करत नाही. जे शिवसेनेने केलं उद्धव ठाकरे गटाने ते आम्ही कधी करणार नाही, ते करत नाही. हे वारंवार मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मागच्या बिहारच्या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे. आम्ही मुख्यमंत्री झालो नाही, त्यांना नाशिक जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. सर्व नगर परिषदा आपण ताब्यात घेणार अशी परिस्थिती बघायला मिळते. आमचा प्रयत्न तोच आहे, पण त्यापेक्षा मतदारांना ठरवलेला आहे की यावेळेला भाजपला, मित्र पक्षाला त्या ठिकाणी निवडून द्यावं. आणि म्हणून मोठा इनकमिंग आमच्याकडे सुरू आहे. अतिशय ताकदीने, मेहनतीने आम्ही निवडणूक लढतो आहे. आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायला तयार झालेले आहेत, निवडून आणायला तयार झालेले आहेत. पण महायुतीची घोषणा नाहीये, स्वबळावर आपण पूर्ण निवडणूक लढवणार नाही. घोषणा नाही, पण मी रोज बोलतोय, मी 5 दिवस झाले इथेच आहे. आम्ही सगळ्या युतीशी बोलतोय, आमच्या नेत्यांशी बोलतोय, सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये लढावं. आम्ही महायुतीमध्ये लढणारही आहोत. अपवादात्मक काही ठिकाणी एखादा पक्ष सुटेल, 2 पक्ष आमचे महायुतीतले एकत्र होतील, किंवा आम्ही कुणाबरोबर एकत्र होऊ, एखादा पक्ष बाजूला राहील, असं एवढ्याची शक्यता आहे. पण आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. आता याला मी कसं सांगणार तो, लोकांचा विश्वास आहे तर आहे. असं आपल्या आता मोदींना 11 वर्ष झाले, तर 15 वर्ष म्हणजे ते 15 होतील, आहे की नाही. तर लोकांचा विश्वास त्याच्यावर आहे, त्यांच्या कामावर असेल, त्यांच्या वागण्यावर असेल, बोलण्यावर असेल, त्यांचा विश्वास त्याच्यावर आहे. म्हणून लोकांना मतदान करतायत. आणि म्हणून ते आणि आम्ही सोबत आहोत गेल्या 15 वर्षापासून. आणि आम्ही दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळतोय. आणि म्हणून त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आज बिहार में ऐतिहासिक जीत भाजपा की और मित्र पक्ष की हुई है. आपने देखा होगा कि आज तक इतिहास में इतने बड़ी संख्या में किसी पार्टी के लोग इकट्ठा इतने चुन के नहीं आए, उनसे आज यहाँ पर है. भाजपा ने तो 101 में से आज 90 का, मतलब मुझे अभी पता नहीं लेटेस्ट, लेकिन 90 का फिगर भी उन्होंने क्रॉस कर दिया है. लोगों का विश्वास माननीय मोदी जी के ऊपर है,
भाजपा के ऊपर है, मित्र पक्षों के ऊपर है, और इसी का नतीजा आज अपने सामने आया है। मुझे लगता है एक अभूतपूर्व निर्णय, एक अभूतपूर्व कौल जनता ने, मतदाताओं ने भाजपा को दिया है। संजय राउत ने ट्वीट किया उन्होंने कहा हुआ है कि चुनाव आयोग और बीजेपी मिलके जो नतीजे आए हैं मला वाटतं निर्लज्जपणाला की लाज असते। माणसाने किती निर्लज्जपणे बोलावं, किती खोटं बोलावं, याला की लिमिट पाहिजे मला असं वाटतं। और जनता आमच्या पाठीशी आहे। महाराष्ट्रात जे केलं ते तिकडे केलं होते, काय केलं? काहीतरी नवीन नवीन आयटम घेऊन येतात। लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत, लोक त्यांना विचारायला तयार नाहीत। काँग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी वाईट अवस्था कुठल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये त्याची झाली असेल। 4 आणि 5 वर त्या ठिकाणी त्याचे आमदार येऊन बसलेत 243 पैकी, तरी पण मला असं वाटतं की यांना काहीही त्याचं सोयरं सुचत नाही। थोडीशी सुद्धा लाज शरम या ट्विट करण्यावाल्यांना नाहीये, काहीच नाही यांचं। पण आता आपण बघा, आता महापालिकेच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत आणि नगरपालिका आहे। आता यामध्ये सुद्धा ते हारणार आहेत आणि पुन्हा ते सांगतील मशीन खराब होते, बॅलेट पेपरवर घ्या, मतदार फॉल्टी होत्या। मला वाटतं आता रडल्याशिवाय यांच्या पुढे काही गत्यंतर नाही। लोकांनी त्यांना त्याची जागा आता बिहारमध्ये दाखवलेली आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा दाखवलेली आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या महिनाभरामध्ये त्यांना पुन्हा त्याची जागा दिसेल। आणि म्हणून मग रडायला काहीतरी वाव पाहिजे आणि म्हणून आता मतदार यादीच का सगळे बोगस रडले का बाहेरगावी लोक? कुठे स्पेलिंग मिस्टेक झाला असेल, कुठे वय कमी जास्त लिहिलं गेलं असेल, एखाद्या वेळेला 2 ठिकाणी एखाद्या माणसाचं नावाला असेल, तर सगळ्यांचंच आहे का फक्त भाजपच्या मतदारांचंच आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांची परिस्थिती खराब होणार आहे याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणून ते फक्त पळवाट काढतायत। बघा बिहारमध्ये मी सांगितलं कसं झालं, आता ते महापालिकेत झालं। यांना कुठली महापालिका मिळणार नाही, यांना जिल्हा परिषद सुद्धा कुठली मिळणार नाही। तुम्ही मी काय म्हणतो अंडरलाईन करा, त्यांचा सुपडा साफ महाराष्ट्रात होणार आहे, राज्यात होणार आहे आणि म्हणून आता पुन्हा रडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। जनताच आमच्या पाठीशी आहे। महिला वर्गाचं मतदान मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे। महिलांनी केलं, पुरुषांनी केलं, तरुणांनी केलं, सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलेलं आहे। अन्यथा एवढा निकाल लागू शकत नाही। कसं शक्य आहे? 90% आमचा हा निकाल गेलेला आहे। सोपं आहे का? असं आजपर्यंत कधी झालं नाही। इतका अभूतपूर्व निकाल बिहारच्या निवडणुकांमध्ये लागलेला आहे। मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि म्हणून सगळे समाजातले घटक हे भाजपा बरोबर आहे, आमच्या मित्र पक्षांबरोबर आहे। बिहारच्या निवडणुकीचा जो प्रभाव आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निकाल आपण बघतोय 90% 85% याचा अर्थ असा की सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, आदिवासी असतील, सगळ्यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे। कारण मोदीजींच्या ज्या योजना आहेत अगदी शेवटच्या माणसापर्यंतच्या शेवटच्या घटक त्याचा लाभ सगळ्यांना होतोय। त्याच्या कुठे जातीपातीचा भेदभाव नाही, समाजाचा भेदभाव नाही, धर्माचाही भेदभाव नाही। त्यामुळे निश्चित आता या गोष्टी शिक्कामोर्तब झालेला आहे की देशामध्ये फक्त एकच नाव मोदीजी, एकच पक्ष भाजप, हे आता जनतेने सिद्ध केलेलं आहे। मतदारसंघांमध्ये घरोघरी यश मिळालं आहे। देवाभाऊचा पॅटर्न जो आहे तो बिहारमध्ये पण यशस्वी झाला। निश्चित देवाभाऊ पण त्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघामध्ये गेले होते, 5-6 वेळा जाऊन ते त्या ठिकाणी आलेत। खरं म्हणजे आम्हालाही जायचं होतं पण महाराष्ट्राचं निवडणूक म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की महाराष्ट्रातून फार कोणी जाणार नाही, तुमच्या निवडणुकांकडे लक्ष द्या, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही। तिथे अजून 2-5 जागा